आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा हा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। आचारसंहिता असल्यामुळे अधिकृत घोषणा नाही, मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आलाय आणि आचारसंहिता उठल्यानंतर याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। दरम्यान या 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आचारसंहिता असल्यामुळेच या संदर्भातली घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही, मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता उठताच या संदर्भातली घोषणा राज्य सरकारकडून केली जाऊ शकते। दरम्यान या संदर्भात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। सध्या चालू असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत ते प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, मग ते महापालिकेचे नगरसेवक असोत किंवा नगरपालिकेचे नगरसेवक असोत, हेच मतदार आहेत। आणि या मतदारांना आधीच सरकारनं कर्जमाफीसाठी अपात्र ठरवलेलं आहे। त्यामुळं निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे। एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार? रात्री गोष्ट, निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून जो शब्द दिलेला होता 7/12 कोरा करायचा त्याच्यापासून कुठेतरी पळ काढू पाहतंय। पण सरकारनं एक ध्यानात ठेवावं, आम्ही हे सहन करणार नाही। नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रत्येक खातेदाराच्या पाठीमागे 1.5 लाख रुपये आणि जे सरकारनं लोकप्रतिनिधी, पेन्शन घेणारे आणि इन्कम टॅक्स भरणारे हे वगळता सगळ्याच शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र धरलं पाहिजे।